उत्तराखंडमधील यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातून गेलेले 100 ते 150 पर्यटक अडकलेले आहेत। उत्तराखंडमध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय। अनेक भागांमध्ये महापूर आलेला आहे। महापुरामुळे उत्तराखंडमधील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सुद्धा बंद आहेत। ही स्थिती आपण बघतोय पुराची काय आहे ते। पूरस्थितीमुळे 28 तारखेपासून महाराष्ट्रातले 100 ते 150 पर्यटक अडकून पडलेले आहेत। उत्तराखंडमधून परत येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी या पर्यटकांकडून केली जाते। उत्तराखंडच्या यमुनोत्री धाममध्ये अडकलेल्या पर्यटकांनी पुढारी न्यूजशी संपर्क साधला आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून आता पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारकडे मदतीची सुद्धा आम्ही विनंती करतोय। आपण सध्या ही दृश्य पाहतोय। एका बाजूला कशा पद्धतीने पूर तिथे आलेला आहे उत्तराखंडमध्ये आपण बघतोय। पाण्याचा प्रचंड वेग आहे। सगळेच जे जलस्रोत आहेत ते असं ओसंडून वाहत आहेत, पूरस्थिती निर्माण करत आहेत आणि महाराष्ट्रातले अनेक पर्यटक तिथे अडकून पडलेले आहेत। यमुनोत्री धाममध्ये सध्याच्या घडीला 100 ते 150 पर्यटक महाराष्ट्रातले अडकून पडलेत। या सगळ्या पर्यटकांनी महाराष्ट्र सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवलेली आहे। पुढारी न्यूजशी त्यांनी संपर्क साधलाय आणि आम्ही सुद्धा या माध्यमातून आता सरकारकडे या पर्यटकांच्या सुटकेसाठीची विनंती करतोय। इथले हॉटेलवाले वगैरे म्हणाले तिथे भाजी राशन वगैरे सगळं संपत आलेलं आहे, तरी याच्या पुढे काय खाण्यापिण्याची व्यवस्था ही होणे अशक्य आहे आणि काही लोक आजारी आहेत, काही लोक वयस्कर आहेत, घाबरलेले आहेत। तरी प्रशासनाने आपल्या महाराष्ट्र प्रशासनाने काय तर मदत करावी। स्थानिक इथले प्रशासन म्हणते की 15 दिवस अजून वेळ लागेल आणि एवढं हे होणार नाही आणि 2 दिवस आणि तर हे करणार म्हणते ते। आता इथं तर लोकांचं आता सगळं खाण्यापिण्याची सगळं व्यवस्था म्हणजे संपत चाललंय आणि काही लोकांकडे पैशाची भरपूर हे होणार शक्यता आहे। नमस्कार, आम्ही चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये आलो होतो। 28 तारखेपासून आम्ही इथं जवळजवळ 150-200 लोक अडकलेले आहे आणि इथं प्रशासनाचं असं आता म्हणणं आहे की पावसामुळे खूप नुकसान झालंय रस्त्याचं, तर पुढचे 15 दिवस तरी किमान रस्ता पुढे चालू होणार नाहीये। तर आम्हाला थोडी मदत हवी होती इथून बाहेर पडण्यासाठी। तर आपण बघितलं नेमकं काय इथल्या पर्यटकांचं आता म्हणणं आहे ते। महाराष्ट्रातले हे सगळे 100 ते 150 पर्यटक आहेत जे तिथे यमुनोत्री धाममध्ये अडकून पडलेले आहेत आणि याच पर्यटकांपैकी एक आकाश जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आकाशजी, जेवढे महाराष्ट्रातले पर्यटक आता तिथे आहेत तुमच्यासह सगळेजण सुखरूप आहात का? तिथल्या प्रशासनाकडून तुमची काय काळजी घेतली जाते? सुखरूप आहोत आणि इथल्या प्रशासनाकडून असं सांगण्यात येते की पुढील काही 10 ते 15 दिवसापर्यंत ते रोडचं काम होईल। सकाळी इथे आम्हाला इथल्या स्थानिक प्रशासनाकडून नाश्ता वगैरे दिला, परंतु इथे अशी अवस्था आहे की इथल्या स्थानिक हॉटेलमध्ये बऱ्यापैकी खाण्यापिण्याचं जे साहित्य आहे ते संपत चाललेलं आहे, कारण रोड पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे खालून गाड्या इथे वरपर्यंत येत नाहीयेत आणि तुमच्याकडचे पैसेही संपत चाललेले आहेत, त्यामुळे थोडीशी व्यवस्थित आहे इथे। बर, पूरस्थिती नेमकी कशी आहे? म्हणजे आम्हाला दृश्यांमध्ये दिसतंय नद्या ओसंडून वाहत आहेत, त्या दृष्टीने नेमकी काय परिस्थिती आहे तिथे? हो, बऱ्यापैकी 28 तारखेपासून काल रात्री अखेर पाऊस चांगला होता। आज थोडे उसंत दिली पावसाने, परंतु आता क्लायमेट थोडं बदलत चाललंय, वातावरण बदलतंय, पाऊस सुद्धा। आणि इथं अशी अवस्था आहे की थोडा जरी पाऊस पडला तरी धरण कोसळण्याचे प्रकार भरपूर आहेत। जी, अगदी। आकाशजी, तुमच्यासह इतर सगळ्यांची सुद्धा काळजी घ्या, सुखरूप तिथे राहा। महाराष्ट्र शासनाकडून निश्चित यासाठी तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न व्हावेत, म्हणून पुढारी न्यूज सुद्धा निश्चित त्यासाठी प्रयत्न करेल। तुमचं म्हणणं सरकारपर्यंत निश्चित पोहोचवेल। धन्यवाद, आपण ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी।